नमस्कार, मैं मनीषा भुरेवाल जालना एजुकेशन फाउंडेशन पढ़ो जालना शिक्षिका के रूप में 3 साल से कार्यरत हूँ। और हमारा संस्था की ओर से हम बच्चों को लेसन प्लान के ज़रिए मराठी और गणित यह विषय पढ़ाते हैं। और हमारे इसमें सप्ताह में 3 दिन मराठी रहता है, 3 दिन गणित रहता है। मराठी में हम बच्चों को कहानियों के ज़रिए उनका वाचन के प्रति उत्साह बढ़ाने की कोशिश करते हैं। और गणित इस विषय में खेल के माध्यम से हम गणित समझाने की कोशिश करते हैं। और बच्चों को इस नए तरीके से गणित और मराठी सीखने में बहुत अच्छा भी लगता है और वह अच्छे से हमारे साथ उत्साहित होकर इसका भाग भी बनते हैं। और यह चीज़ें बच्चों को समझ में भी आती है और यह कुछ अलग पढ़ाने के तरीका होने की वजह से वो हमारे साथ अच्छे से घुल मिल भी जाते हैं। मुझे शिक्षक का इतना अच्छा अनुभव देने के लिए जालना एजुकेशन फाउंडेशन की मैं बहुत बहुत आभारी हूँ। धन्यवाद। मी सुजाता स्वप्नील दुसाने, जालना एज्युकेशन फाउंडेशनमध्ये मी पढ़ो जालना टीचर म्हणून काम केले आहे। सन 2025-26 मध्ये जैन प्राथमिक शाळेत मी शिक्षक म्हणून काम करत असताना मला आलेला अनुभव असा की मुलांना सुरुवातीला संख्याज्ञानही नव्हते आणि मुलं लक्षही देत नव्हते। मग लेसन प्लॅनमध्ये असलेल्या कप गेम सारख्या ॲक्टिव्हिटीचा आम्ही उपयोग केला। कप गेमचा उपयोग आम्ही मुलांना चढता उतरता क्रम शिकवताना केल्यावर मुलं कुतूहलाने शिकू लागले। मुलांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांची झालेली प्रगती पाहून एक शिक्षक म्हणून खरंच खूप समाधान वाटते। खेळातून शिक्षण खरंच एक आमूलाग्र बदल आहे। मी आरती गोपाल चिंतल। मी जेव्हा शाळेमध्ये गेले तेव्हा मुलांमध्ये पाहिलं की त्यांना मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम येत होता। तर जयफ टीमने आम्हाला सुचवलं होतं की हा रीड अलॉंग ॲप हा खूप फायदेशीर आहे की मुलांना त्यांना मराठी वाचण्यास मदत होईल। तर आम्ही तो मुलांना रीड अलॉंग ॲप सांगितला आणि त्यामध्ये मुलांना सांगितलं की हा ॲप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा। आणि मुलांनी फॉर एक्झाम्पल एक मुलगी अशी होती की तिचं नाव होतं पल्लवी। पल्लवीला पहिलं अक्षर वाचता येत होतं। जेव्हा तिने रीड अलॉंग ॲप वाचण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्यामध्ये इतका इम्प्रूव्हमेंट झाला की ती आकलनपर्यंत आली आणि तिने इतकं त्याच्यामध्ये तिला मजा वाटली की आम्ही मग सर्व मुलांसाठी ती ॲप यूज केली आणि सगळे त्याच्या थोडंसं परफेक्ट झाले, त्यांना आवड निर्माण झाली आणि आम्ही त्यांना ते 10 मिनटं करण्यास सांगितले होते आणि शेवटी त्यांना एक छोटंसं गिफ्ट त्यांना आम्ही देत होतो। तर त्या मुलांना त्याच्यामध्ये मजा यायची की कारण त्याच्यामध्ये स्टोरी गेम्स सगळे असे असल्यामुळे ते मुलं उत्साहाने ते गेम सुरू करायचे आणि स्टोरी वाचायचे आणि गेम खेळायचे। तर त्यांना ते चांगलं वाटत होतं। त्यामुळे JF स्टाफमुळे आम्हाला रीड अलॉंग ॲप सांगितल्यामुळे मुलांना खूप परफेक्ट त्यांना वाचन करता यायलं म्हणून JFला मी धन्यवाद देते। नमस्कार, माझं नाव योगेश रवी सिंग गैलोत। मी जालना एज्युकेशन फाउंडेशनसोबत 2 वर्षापासून कार्यरत आहे। यावर्षी मी 10 शाळेमध्ये कॅम्प घेतले, ज्यामध्ये की आम्ही 2 कॅम्प घेतले। सुरुवातीच्या कॅम्पमध्ये आम्ही गणित या विषयाचं व मराठी या विषयाचं कॅम्प घेतला, 2 विषयाचा, ज्यामध्ये आम्ही त्यांचं पायाभूत शिक्षण याविषयी त्यांना शिकवलं व त्यांच्याकडून बरेच ॲक्टिव्हिटी खेळ या माध्यमातून बऱ्याच गोष्टी करून घेतल्या। त्याच्यानंतर दुसऱ्या कॅम्पमध्ये आम्ही पाढे या गीत रूपामध्ये त्यांना शिकवले, ज्याच्यातून मुलांना त्याची आवड लागली आणि भरपूर जे विद्यार्थ्यांना म्हणजे आजकाल आपण बघू शकतो की पाढे म्हणण्याचा खूप कंटाळा व पाठ करण्याचं एक म्हणजे स्वरूप आहे, पण ते बदलण्याचा प्रयत्न या कॅम्पमधून आम्ही केला व मुलांमध्ये बरंच म्हणजे आनंदित होऊन गीत गात या रूपामध्ये पाढ्याचं पाठांतर केलं व त्यांच्या लक्षात राहिल्या या गोष्टी। आणि तसेच परीक्षा घेऊन आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे बराचसा असा बदल आम्हाला दिसून आला व तसेच शिक्षकांचे पण खूप सहकार्य राहिले, ज्यातून कॅम्पचे आणखीन एक वेगळाच बदल दिसून आला। तसेच मला पण या गोष्टीतून भरपूर शिकायला मिळालं, कारण की एक बेसिक शिक्षण काय असतं म्हणजे पायाभूत ह्या गणित व मराठी या विषयाचं भरपूर नॉलेज मिळालं। धन्यवाद।